सत्ता, पद आणि स्वार्थासाठी माणूस किती टोकाला जाऊ शकतो ही सांगणारी एक हादरवून टाकणारी घटना नांदेडमधून समोर आली आहे। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर गावातून समोर आलेली ही घटना केवळ गुन्हा नाही तर समाजाला आरसा दाखवणारी आहे। आरोपी पांडुरंग कोंडा मंगाले वय 32 हा 3 अपत्याचा पिता असून आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत होता। मात्र तिसरं अपत्य निवडणुकीत अडसर ठरू नये या कथित हेतूनेच त्याने आपल्या 7 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे। कटात आरोपीची पत्नी केरूरचा सरपंच हाही सामील असल्याचं बोललं जात आहे। निवडणुकीसाठी तिसरं अपत्य असल्यास निवडणुकीत उभं राहता येत नाही असा सल्ला त्याने वकिलांकडून सुद्धा घेतला होता असं सांगण्यात येत आहे। 3 दिवसापूर्वी पांडुरंग कोंड मंगाले याने साहित्य खरेदीसाठी जात असल्याचं सांगून 7 वर्षाची मुलगी प्राची कोंड मंगले हिला सोबत नेलं। मात्र महाराष्ट्रात न थांबता तो तिला थेट तेलंगणा राज्यात घेऊन गेला आणि बोधान रोडवरील कटापल्ली परिसरातील कॅनलमध्ये तिला फेकून दिल्याचा गंभीर आरोप आहे। त्यानंतर आरोपी एकटाच घरी परतला। काही वेळातच कॅनलमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला। चौकशीत संशय बळावल्याने 30 जानेवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी मुखेड येथे येऊन आरोपी पांडुरंग कोंड मंगाले याला ताब्यात घेत अटक केली। या घटनेनंतर 2 वेगवेगळ्या चर्चा समोर येत आहेत। एकीकडे आर्थिक विवंचना तर दुसरीकडे सरपंच पदासाठी अपात्र ठरू नये म्हणून तिसऱ्या अपत्याचा अडसर दूर करण्याचा कथित प्रयत्न। मात्र या सगळ्यात एक गोष्ट निर्विवाद आहे, या घटनेने नांदेड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण समाज आदळून गेलाय।